नेताजी सुभाषचंद्र बोस. लेखक शंकर कऱ्हाडे. भाग पहिला. हा सूर्य की चंद्र. आकाशात ढग जमा झाले होते. सारे आकाश ढगाळून आले होते. साऱ्या आकाशात ढगांचे साम्राज्य होते. सूर्य बराच झाकला गेला होता, पण आपला प्रकाश तो देतच होता. ढगांतून आपली वाट काढत तो वाटचाल करीतच होता. आपली वाट तो चालतच होता. ध्येयाची वाट, कर्तव्याची वाट. वाटेत थांबणे त्याच्या स्वभावातच नव्हते. त्याचा प्रकाश ढगांना झाकता येत नव्हता. त्याची वाटचाल ढगांना रोखता येत नव्हती. ते फक्त गर्जना करीत होते, गडगडाट करीत होते, अक्राळ विक्राळ रूप धारण करीत होते. मधूनच एखादी वीज चमकून जात होती. जणू काही आकाशात युद्ध सुरू होते. अंधार आणि प्रकाश यांचे युद्ध, देव आणि दानव यांचे युद्ध. ती सकाळची वेळ होती, पण अजून सूर्यदर्शन घडले नव्हते. खरे तर तो पावसाळा नव्हता, पण मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. कामाला जायची ती वेळ होती. कामाला जाणारे लोक डोक्यावर छत्री घेऊन जात होते. शाळेला जाण्याची ती वेळ होती, पण शाळेत जाणाऱ्या मुलांची फारशी वर्दळ दिसत नव्हती. पाऊस वाऱ्याच्या भीतीने बहुतेक घरांची दारे, खिडक्या बंदच होती. एका बंगल्याची एक खिडकी मात्र उघडी होती. एक भारदस्त व्यक्ती त्या खिडकीपाशी उभी होती. तिचा पेहराव बंगाली होता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचे तेज होते, बुद्धिमत्तेचे वलय होते. श्रीमंत व्यक्ती होती ती. धनाने श्रीमंत, ज्ञानाने श्रीमंत आणि मनानेही श्रीमंत. ते घर श्रीमंत होते, घराने श्रीमंत होते, धनाने, ज्ञानाने आणि मनाने. कोण होती ती व्यक्ती? काय नाव होते तिचे? त्या व्यक्तीचे नाव होते जानकीनाथ बोस. अनाथांचे नाथ. कटक शहरातले ते एक श्रीमंत वकील होते. खऱ्याचे खोटे वा खोट्याचे खरे करून दाखवणारे ते वकील नव्हते. खरे ते खरेच आणि खोटे ते खोटेच हे कोर्टात निर्भीडपणे ठासून सांगणारे ते वकील होते. सत्याचीच बाजू घेणारे ते वकील होते. गुन्हेगाराला योग्य शिक्षा आणि निरपराध लोकांना योग्य न्याय मिळवून देणारे ते वकील होते. सत्यवादी, स्वाभिमानी, स्वावलंबी आणि उदार. जानकीनाथ बोस आकाशाकडे पाहत होते. आकाश केव्हा निवळते आणि स्वच्छ प्रकाश केव्हा पडतो याची ते वाट बघत उभे होते. सूर्यदर्शनाची ते प्रतीक्षा करीत होते. त्यांना आशा होती लवकरच आकाश निवळेल, सूर्यदर्शन घडेल. पण आकाश निवळत नव्हते, सूर्यदर्शन घडत नव्हते. मेघगर्जना करीतच होते. गडगडाट सुरूच होता. अधूनमधून विजा चमचमत होत्या. आकाशातले युद्ध सुरूच होते. जानकीनाथांचे मन थोडे बेचैन दिसत होते, पण एक फार मोठी उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. साऱ्या घरालाच एक उत्सुकता लागून होती. कसली तरी धावपळ आज त्या घरात सुरू होती. कुणाच्या तरी स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. कोणी पाहुणे येणार असावेत. हो, त्या घरात आज एक नवा पाहुणा येणार होता. मोठा पाहुणा नाही, छोटा पाहुणा, बाल पाहुणा. त्या बाल पाहुण्याच्याच स्वागताची फार मोठी तयारी सुरू होती. साऱ्यांचे कान एका खोलीकडे लागले होते. त्या खोलीत एक माता आज एका महातेजाला जन्म देणार होती. 2 वृद्धा त्या मातेजवळ बसल्या होत्या आणि एक भाकीत बोलून दाखवित होत्या. प्रभावती, आज तुझ्या पोटी आणखी एक चंद्रच जन्माला येणार आहे. त्या मातेचे नाव प्रभावती होते. त्याआधी तिने 5 चंद्रांना जन्म दिला होता. सतीशचंद्र, शरदचंद्र, सुरेशचंद्र, सुधीरचंद्र, सुनीलचंद्र. चंद्रावतीच होती ती. आजही एका चंद्रालाच ती जन्म देणार होती. बाकीतच तसे होते आणि लक्षणेही तशीच दिसत होती. तिला मुलगाच होणार होता. ती माता प्रसूतीच्या वेदना सहन करीत होती. आकाशात मेघांचा गडगडाट सुरू होता. मेघ गर्जना करीतच होते, पण त्या मातीला एक भास होत होता. तोफा धडाडण्याचा भास, विमान घरघरण्याचा भास. आपला तो भास ती बोलून दाखवित होती. मला तोफांचेच आवाज ऐकू येत आहेत. मला विमानांची घरघर ऐकू येत आहे. कुठेतरी महायुद्ध सुरू आहे. तिच्याजवळ बसलेली एक वृद्धा म्हणाली, प्रभावती, तुझ्या पोटी एखादा महायोद्धा जन्माला येणार आहे काय? जानकीनाथ अजूनही त्या खिडकीपाशीच उभे होते. आता ते बरेच अस्वस्थ झाले होते. मधून मधून ते खिडकीपाशी फेऱ्या मारायचे आणि आकाशाकडे पाहायचे. आता आकाशाचा रंग बदलत होता. हळूहळू वारा सुटायचा लागला. जोराचा वारा सुटला. ढगांची पळापळ सुरू झाली. आकाश हळूहळू निरभ्र होऊ लागले. थोड्याच वेळात आकाश पूर्ण निरभ्र झाले, पूर्ण निवळले. सूर्यदर्शन घडले. स्वच्छ प्रकाश पडला. एका सेवकाने येऊन जानकीनाथांना एक आनंदाची बातमी कळवली. बाबूजी, मुलगा झाला. बातमी ऐकली आणि जानकीनाथांचा चेहरा आनंदाने खुलून आला. आकाश निळे स्वच्छ झाले. ते धावतच त्या खोलीपाशी आले आणि त्यांनी पाहिले. आईच्या कुशीत एक लहान बाळ हातपाय हलवत होते. खिडकीच्या झरोख्यातून एक सूर्यबिंब त्या बाळाच्या चेहऱ्यावर
थुई थुई नाचत होते. त्या बाळाचे इवलेसे हात ते सूर्यबिंब पकडण्यासाठी हालचाल करीत होते. बाळाचा मुखचंद्र खुलून दिसत होता. जानकीनाथ एकदम उद्गारले, हा तर सूर्य आहे. बाळाची आई म्हणाली, हा चंद्रच आहे. प्रभावतीचा तो चंद्रच होता, जानकीनाथांचा तो सूर्य होता आणि भारतमातीचा तो सुभाषचंद्र होता. तो दिवस होता 23 जानेवारी 1847चा. वार होता शनिवार. वेळ होती भर माध्यान्वीची. माध्यान्वीच्या सूर्याचे तेजस सुभाषचंद्रांच्या रूपाने जन्माला आले होते. तो सूर्यही होता आणि चंद्रही होता.